सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी पदभार स्वीकारला। तत्पूर्वी दोघाही अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली आहे। त्यानंतर अधिकाऱ्यांनी महापालिकेत येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। नूतन अधिकाऱ्यांचं स्वागत उपायुक्त वैभव साबळे, नगर सचिव चंद्रकांत आडके आणि सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे यांनी केलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सुनील पवार, उपायुक्त राहुल रोकडे, पंडित पाटील आणि स्मृती पाटील यांच्या बदल्या करण्यात आला होता। यामुळे रिक्त झालेल्या जागांवर निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मंगळवार 26 मार्च 2024 रोजी कोल्हापूर मनपाचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त म्हणून आणि कोल्हापूर मनपाच्या उपायुक्त शिल्पा दरेकर यांची उपायुक्त म्हणून नियुक्ती झाली। आज नूतन अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ आणि उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांची भेट घेतली। यावेळी उपायुक्त वैभव साबळे उपस्थित होते। यानंतर नवनियुक्त अधिकाऱ्यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला। नमस्कार, मी रविकांत अडसूळ, अतिरिक्त आयुक्त सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका। आजच या ठिकाणी मी पदभार स्वीकारलेला आहे। नागरिकांना महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्यासंदर्भात प्रयत्न केला जाईल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त मतदार जागृती करणे, मतदारांना चांगल्या प्रकारच्या मतदान केंद्रावर सुविधा देण्यासंदर्भात विविध उपाययोजना माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून केल्या जाणार आहेत। 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर आपली घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीचा मोहीम चालू आहे। त्यासाठी सर्व नागरिकांना आव्हान आहे की 31 मार्चपूर्वी जास्तीत जास्त घरपट्टी, पाणीपट्टी भरून महानगरपालिका प्रशासनामध्ये सहकार्य करावे।